नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग आणि सोबत उपस्थित सर्व विद्यार्थी आणि आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा या आपल्या ऑनलाईन अध्यापन कार्यात सर्वप्रथम सर्वांचं स्वागत। आणि सोबत बरेच दिवस झाले एक बऱ्यापैकी कोणीतरी इथं घटक येत आहे तुमच्या समोर आणि काहीतरी आपल्याला प्रेझेंट करत आहे। काहीतरी म्हणजेच काय, बऱ्यापैकी हा जो काहीतरी जो आहे हा काहीतरी फक्त काहीतरी न राहता वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा याचा खूप मोठा एक चांगला फायदा बऱ्यापैकी पुढच्या आगामी काळामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये होईल तुम्हाला। सोबत बऱ्याच दिवसापासून म्हणजेच ओळख त्यामध्ये सांगण्याचं कारण नाही, पण तरीसुद्धा एक स्वप्नील बाळकृष्ण मडावी आणि सोबत आपण आपल्या या मराठी व्याकरण विषयाअंतर्गत या अध्यापनाचं कार्य जे सतत माझ्या अंतर्गत मराठी व्याकरण विषय चालू आहे, सुरू आहे, यामधून बऱ्याच गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहात आणि सोबत वेगवेगळे घटक, त्यासोबतच त्या घटकांवरचे नेमके प्रश्न प्रकार आपल्याला आयोग हा परीक्षामध्ये कसं विचारते यावर सुद्धा आपण चर्चा करत आहोत। त्यासोबत विविध गोष्टी तुम्हाला या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे मला सुद्धा लाभलं, त्यामुळं आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा धन्यवाद। आणि महत्त्वाचं म्हणजेच ज्या काही कंडिशन कोरोनाची परिस्थिती जशी आटोक्यात येईल, निश्चितच तुम्हाला ज्या ऑफलाईनद्वारे ज्या व्यवस्थितरित्या किंवा बऱ्याच गोष्टी, कारण सोबत आपण इथल्या बऱ्याच गोष्टीसुद्धा आपण बऱ्याच संकल्पनासुद्धा उलगडून सांगितलेल्या आहे ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून, पण तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचले नाहीत काही तांत्रिक अडचणीमुळे, त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा काही घाबरण्याचं कारण नाही। परिस्थिती जशी आटोक्यात येईल निश्चितच मी तुमच्यापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत येण्याचं कार्य नक्कीच करेन, एवढं मात्र नक्की। आणि सोबत महत्त्वाचं आपण आपल्या विषयाकडे, आपल्या घटकाबाबत बोलणार आहोत। तर मी काल बोललो होतो तुम्हाला की एका नवा घटकाला आपण प्रेझेंट करणार आहोत, पण निश्चित माझ्या डोक्यामध्ये परत एक कल्पना सुचली की एक महत्त्वाचं एक पेपर पॅटर्न माझ्याजवळ म्हणजेच त्या विषयाच्या अंतर्गत येणारे प्रश्न प्रकार हे माझ्या डोळ्यासमोर उभे झाले आणि हे जर प्रश्न प्रकार जर तुम्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले तर निश्चितच एक खूप मोठा एक चांगला फायदा होईल। त्यासाठी कुठलाही स्वार्थ न बाळगता हे या मराठी व्याकरण विषयाचे 10 प्रश्न मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहोत। बरीच मोठी दुनियासुद्धा आपण अभ्यासला आहात आणि नेमका प्रश्नांना सामोरे जाताना किंवा प्रश्न सॉल्व केल्यानंतर त्यामधून नेमका आपला फायदा कसा होतो बा, कारण कुठल्याही गोष्टीमागे कुठला ना कुठला तरी फायदा असतोच। पण तरीसुद्धा एक सांगत आहे मी तुम्हाला की यामध्ये येणारे 10 प्रश्न प्रकार, याचं 10 प्रश्नांमधून जवळपास एका प्रश्नामध्ये 4 पर्याय असतात आणि त्या 4 पर्यायाविषयी सुद्धा आपण बोलत आहोत। त्यामध्ये व्यवस्थितरित्या त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण अभ्यास करत आहोत। तुम्हाला ही जर काही अडचणी असल्यास या घटकाबाबत म्हणा किंवा या प्रश्नांबाबत, तर निश्चितच आपल्या गडचिरोली पोलीस दल या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपल्या व्हिडिओजला कमेंट करू शकता। बघू यामध्ये काय दुनिया असते ते, पण निश्चित यामध्ये जर आपण इथं 10 प्रश्नांचा जर आढावा जर घेतला तर आपण सरळ आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आणि लगेच पुढच्या व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा नंतरच्या दिवसाला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आणि जे आयोगाला आवडणारा घटक आणि जे आवडते ते आयोग अजिबात सोडत नाही आणि तशाच घटकांवरती, तशाच प्रश्नांवरती आपल्याला चर्चा करायची आहे, बरंच काही बोलायचं आहे। आणि निश्चित यामध्ये जसं पहिला प्रश्न प्रकार जर आपण जर घेतलं, बघा लक्षात घ्या, परत परत त्याचं रिपिटेशन होत आहे, परत परत तुम्हाला त्या गोष्टी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे, त्याचा निश्चितच एक चांगला फायदा हे होईल, एवढं मात्र नक्की। पण प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे, सरळ सरळ यामध्ये म्हटलं आहे की नाही रे बा, पुढीलपैकी सामान्य नाम ओळखा। काय म्हणत आहे, पुढीलपैकी सामान्य नाम ओळखा, काहीतरी नामाचा घटक आला आहे बघा, जे आपण नाम म्हणजे म्हटल्यानंतर नाम म्हणजे नाव, करेक्ट, पण नाव यालाच संस्कृतमध्ये नाम असंही बोललं जाते। पण परत यामध्ये सांगायचं झाल्यास मग तुम्हाला नाम प्रश्नावरचा प्रश्न प्रकार विचारला, आपल्याला विचारलं कुठला आहे, नाम म्हणजे सामान्य नाम ओळखा असा प्रश्न प्रकार आहे। पण सामान्य नाम ओळखा असा जरी प्रश्न प्रकार जरी आलं तरी तुम्हाला मागच्या व्हिडिओज किंवा मागच्या नामाची कल्पना किंवा संकल्पना आपल्या संपूर्ण डोळ्यासमोर उभी झाली। मग त्याच्यामधले नामाचे येणारे मुख्य प्रकार किती, त्या वेगवेगळ्या प्रकारावरती सुद्धा आपण बोलत आहोत। पण आपल्याला 10 प्रश्नांपर्यंत पोहोचायचं आहे, यासाठी विद्यार्थी मित्रांनो थोडंसं आपण आपल्या
मूळच्या प्रश्नाकडे वळू आणि तिथं म्हटलं आहे की खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. नामाचा घटक, नामाच्या जे काही प्रकार आहे त्या प्रकारापैकी नेमकं सामान्य नाम ओळख म्हटलं आहे आणि तुम्हाला मुळात मात्र ही सामान्य नामाची संकल्पना तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बघा लक्षात घ्या, अ क्रमांकामध्ये काय दिलं आहे? सफरचंद. दुसरा म्हणजेच यामध्ये बघा 4 पर्याय आहेत. थोडंसं बऱ्यापैकी आपण जर गेलं तर अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार हे जवळपास MPSC पर्यंत जातं, म्हणजे डिपार्टमेंटल PSI असो, तलाठी वगैरे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. मग पोलीस भरतीला विचारणार नाही का? 101% विचारेल, पण थोडासा पॅटर्न त्याचं विचारण्याचं स्वरूप थोडाफार कमी प्रमाणामध्ये असेल. म्हणजेच इथं बघा, याला तुमच्याकडून तुम्हा विद्यार्थ्याकडून खूप थोडं जास्त माहितीची अपेक्षा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, पहिलाच पर्याय बघतात, अ क्रमांक सफरचंद, आंबा, पेरू. यामध्ये पाहिल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना यामध्ये इथं जर गेलं तर सामान्य नाम ओळख म्हटलं आहे तर निश्चित आपण इथं बघू सफरचंद, आंबा, पेरू. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये पर्वत, नदी, समुद्र. क क्रमांकामध्ये काय दिलेलं आहे? पंखा, खिडकी, दरवाजा. आणि ड मध्ये काय दिलं आहे? ज्वारी, गहू आणि तेल. यामध्ये मी पर्याय दिलेले नाही, पर्याय द्यायचंच आहे. पर्याय याच्यासाठी दिलं नाही की या पहिल्या प्रश्नाचं थोडंसं मी तुम्हाला सांगूनच देतो, म्हणजे थोडं सामान्य नामाच्या ज्या काही अनकॉमन घटक, असमान घटक असतात, जे बऱ्याच याच्यामध्ये फसवण्याचे, गोंधळवण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळं यामध्ये पर्याय न देता हा एक प्रश्न मी तुम्हाला एक बोनसमध्ये म्हणजेच थोडंसं यावरती फक्त बोलणार आहे. म्हणजे हा प्रश्न कसा असेल बघा, यामध्ये पर्याय कसे असते? पर्याय अ बरोबर, पर्याय ब बरोबर, पर्याय अब बरोबर आणि पर्याय सर्व बरोबर, अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार असते. पण आपण बोलू इथं बघा, पहिल्यामध्ये जर गेलं ना, सफरचंद, आंबा, पेरू. सामान्य नामाची कन्सेप्ट काय म्हणतो? सामान्य नाम. सामान्य म्हणजे यामध्ये समान किंवा सारखा, एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, प्राणी, पदार्थ आणि ठिकाणे यांना दिलं गेलेले नाव म्हणजेच कुठलं नाम? सामान्य नाम. म्हणजेच एकसारख्या दिसणाऱ्या. तुमच्या लक्षात येत आहे, सफरचंद म्हटल्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या सफरचंद तुमच्या डोळ्यासमोर उभ्या झाल्या, वेगवेगळ्या आहे. जसं मी म्हटलं इथलं उदाहरण बघा, आंबा म्हटल्यानंतर तुमच्या काही लक्षात येत आहे? आंबा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या आंब्यांच्या किंवा वेगवेगळे जे आंबे असतात, वेगवेगळ्या जातीचे आंबे. जसं आपण म्हटलं आंबा म्हटल्यानंतर वेगवेगळे जाती आहेत, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आपण कोकणामध्ये एक जो सर्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा खूप प्रसिद्ध ज्याला आपण हापूस आंबा म्हणतो, बघा लक्षात घ्या. मग आंबे म्हटल्यानंतर सर वेगवेगळे आंबे, हापूस आंबा, आपल्या गावाकडचे वेगळे आंबे असतात. तर अशा पद्धतीचं. तर यामुळं काय होतं, तर हे सर्वप्रथम हे सफरचंद, आंबा आणि पेरू, मला एक सांगा हे काय आहेत? तर निश्चितच हे काय आहेत, तर हे कोण आहेत? फळ आहेत. कोण आहे म्हटलं? फळ आहेत. आणि लक्षात घ्या, फळ काय म्हणत आहे? सर्व फळे, सर्व काय म्हटलं आहे? फळे. आणि फळांची नावे हे कोणते नाम असतात? सामान्य नाम असतात. त्यामुळं तो पहिला अ क्रमांक जो आहे, नामाचा प्रकार कुठला आहे? सामान्य नाम. निश्चितच. त्यानंतर मी जर म्हटलं की नाही बा, दुसऱ्या पर्यायाकडे लक्ष द्या. मी म्हटलं आहे पर्वत, नदी, समुद्र. हे तर अगदी सोपं आहे. हे उदाहरणही सुद्धा आपण टॉपिकमध्ये घेतलं होतं. पर्वत म्हटल्यानंतर वेगवेगळे पर्वत, आपल्या त्याच एकसारखे दिसणारे पर्वत डोळ्यासमोर उभे झाले. बघा लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना काय किंवा एखादा व्हिडिओज किंवा एखादा पिक्चर परत ते पाहिल्यानंतर एक दोनदा परत तिसऱ्या वेळ पाहिल्यानंतर थोडासा डामाडोल किंवा तो जो काही रस असतो तो थोडं फार पठारावस्थेकडे जाण्याच्या मार्गावर असतो. पण असं किंवा या प्रकारची प्रक्रिया ही आपल्या मनामध्ये किंवा आपल्या स्मरणामध्ये अजिबात यायला नको. त्याच्यासाठी आपण एक एका चांगल्या रूळनी जात आहोत त्या पद्धतीनं, कारण याच गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये विचारतात. आणि मग यामध्ये ब पर्यायाकडे जर गेलं तर मग सांगता येईल पर्वत, नदी आणि समुद्र. पर्वत म्हटल्यानंतर वेगवेगळे पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, वेगवेगळे सह्याद्री पर्वत. म्हणजेच याच्यासारखे दिसणारे वेगवेगळे वस्तू तुमच्या डोळ्यासमोर उभे झाले, म्हणजेच नामाचा प्रकार हा सामान्य नाम. तिसऱ्या पर्यायाकडे लक्ष द्या, पंखा, खिडकी, दरवाजा. निश्चितच पंखा, खिडकी, दरवाजा नामाचा प्रकार कुठला? तर या पद्धतीनं अगदी सोपं आहे, नामाचा प्रकार सामान्य नाम. आणि चौथ्या पर्यायाकडे जर लक्ष जर गेलं, ज्वारी, गहू आणि तेल. बघा ज्वारी, गहू आणि तेलमध्ये जर गेलं, मग मागे बोललो होतो दुकानात गेल्यानंतर आपण असं म्हणू शकत नाही 5-6 तेल दे म्हणून, त्याचं काहीतरी एक प्रमाण सांगतो, असं म्हणतो का? हाणलतो आपल्याला दुकानदार. त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेस म्हणावं लागेल की नाही बा 5 किलो किंवा अर्धा किलो तेल, म्हणजे त्या तेलाचं एक प्रमाण सांगतो.
आणि असं परिमाणामध्ये मोजल्या जाते ज्या नामाला, त्या नामाला पदार्थवाचक नाम म्हणतात. पण मात्र पदार्थवाचक नामाचा प्रकार हा कुठल्या नामामध्ये समावेश होतो तर कुठल्या नामामध्ये, सामान्य नामामध्ये. म्हणून यामुळं हे चारही पर्याय बऱ्यापैकी या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून एकदम करेक्ट आहेत. म्हणजेच यामधील सर्व पर्याय हे कसे आहेत, बरोबर आहेत. असे प्रश्न प्रकार आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये आयोग मोठ्या प्रमाणामध्ये विचारत आहे. आणि त्यामुळं सामान्य नामाचा प्रकार जर घेतलं तर आपल्याला पर्याय दिलेले नव्हते मी, पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की यामध्ये दिले जाणारे जे काही पर्याय असतील यामधील सर्व पर्याय बरोबर, हे या पद्धतीचं. लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. दुसऱ्या प्रश्नाकडे काय म्हटलं आहे, यामध्ये म्हटलं आहे की अयोग्य जोडी ओळखा. बघा, पहिल्याच पर्यायामध्ये पर्याय नव्हतं टाकलं, आता निश्चितच पर्याय असतील. तर दुसऱ्या पर्यायाकडे लक्ष जर गेलं, काय म्हणत आहे की इथं अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा, पहिला पद किंवा पहिला शब्द हा नकार दर्शवत आहे. अयोग्य म्हणजेच योग्य नसलेला. योग्य काय म्हटलं आहे, नसलेला. तर निश्चित पाहू आपण अयोग्य जोडी ओळखा. पण 4 पर्याय आहेत, 5वा तर असणार नाही. 5 पर्याय नसतात. किती पर्याय, 4 पर्याय. बऱ्यापैकी या 4 पर्यायामध्ये जर पाहिलं तर पहिल्या अ क्रमांकाचा पर्याय, ब क्रमांक, क आणि कुठला क्रमांक, ड क्रमांक. अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण. मला एक सांगा, याचं नाव ऐकले का? अरे ऐकलंय ना, मीच सांगलो. बऱ्याच लोकांना वाटत असेल की सर तुम्ही सांगायच्या पहिले आम्ही वाचलो होतो. तर निश्चित खूप मोठं चांगलं कार्यक्रम आहे ते, पण तरीसुद्धा तुम्ही वाचलं, मी सांगत आहे परत, हे आता तुमच्या डोळ्यासमोर मांडलं. म्हणजे बघा फायदा किती होत आहे. म्हणजे आणि ते सोबतच काय झालं माहिती आहे का, हा प्रश्न नेमकं कसा विचारत आहे याचाही अभ्यास आपल्याला इथं होत आहे. आणि इथं काय केलं आहे, हे 4 प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं माहीत होऊन जाईल. अयोग्य जोडी ओळखायची. पहिला प्रश्न, पहिल्या अ मध्ये बघा, अ क्रमांकामध्ये काय कोणती जोडी आहे, अर्धस्वराची जोडी दिलेली आहे. म्हणजे अर्धस्वरमध्ये येणारे घटक. मग बघू इथं अर्धस्वर तुम्हाला माहीत आहे. अर्धस्वर कुठला प्रकार आहे, स्वराचा आहे, व्यंजनाचा आहे की विसर्गाचा आहे. तर तुमच्या माहितीसाठी सर्वसाधारणपणे अर्धस्वर हा व्यंजनाचा प्रकार आहे. मग य र ल व अर्धस्वर किती आहे, 4. आणि मग ते किती आहे, 4 आहे. आणि कुठले आहे, य र ल व असे अर्धस्वर 4. मागच्याही परीक्षामध्ये म्हटलं होतं की खालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही. मग त्यासाठी माहिती पाहिजे की नेमकं अर्धस्वर कोणते आहेत बा. मग हे य र ल व कोण आहेत तर अर्धस्वर. एकदम करेक्ट जोडी आहे. त्याच्यामुळं इथं काही कार्यक्रम करण्याची गरज नाही आपल्याला, कारण अयोग्य जोडी ओळखायची आहे. उष्मेमध्ये बघा, उष्मे ज्या वर्णाचा उच्चार करत असताना मुखामध्ये घर्षण होते आणि घर्षण जर झालं तर एक निश्चित साहजिकच आहे, त्यामधून एक उष्णता बाहेर फेकली जाते. आणि उष्णता बाहेर फेकली जाते म्हणून त्या वर्णांना उष्मवर्ण किंवा उष्मेवर्ण असंही म्हटलं जाते. आणि ते जे काही उष्मे जे आहेत, मग कोणत्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखामध्ये घर्षण होतो असं व्याकरणकारांनी त्यामध्ये सिद्ध केलेलं आहे. बऱ्यापैकी जर आपण जर म्हटलं उष्मेमध्ये जर पाहिलं तर मी म्हटलं स, त्यानंतरचं श आणि नंतरचं श. म्हणजे सस्सा स, शाळेचा श आणि षटकोनाचा श. हे कोण आहेत तर हे कोण आहेत, उष्मे आहे. आणि उष्मे मराठी व्याकरणामध्ये किती आहेत तर 3 आहे. पण उष्मे स श श मुळात व्याकरणाच्या दृष्टीने हे आहेत, पण पर्यायामध्ये काय दिलं आहे, क, ख आणि ग. मग निश्चितच ही जोडी योग्य ठरेल का तर अजिबात नाही. आणि योग्य ठरत नाही तर मीही योग्य ठरवू देणार नाही, कारण मी साधारणपणे व्याकरणकार नाही. तर एक व्याकरण हा सोपं करून देण्याचं काम हे माझं आहे. आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या आपल्या गडचिरोली पोलीस दलामार्फत होत आहे, निश्चितच त्या आमच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा एक खूप मोठा सलाम. तर अशा पद्धतीने हे आपल्याला 3 सांगता येईल. मग आपल्याला जो काही इथला पर्याय आहे, अयोग्य जोडी ओळखा, अयोग्य जोडी आपल्याला ब क्रमांकामध्येच मिळाली. मग प्रश्नाच्या दृष्टीने कितवा पर्याय बरोबर तर दुसरा पर्याय बरोबर प्रश्नाच्या दृष्टीने, कारण यामध्ये हे उष्मे पाहिजे होते. निश्चित याचा फायदा बघा तुम्हाला काय झालं, हे आपल्याला बाहेर निघाले आणि उष्मे नेमकं कोणते असतात हे सुद्धा माहीत झालं. तिसऱ्यामध्ये बघू महाप्राण व्यंजन. बघा महाप्राणमध्ये आपण काल बोललो होतो. महाप्राण निश्चितच अत्यंत सोपं, यामध्ये काही बोलण्याचं काही नाही, बऱ्याचदा बोलला आहे. आणि महाप्राण कोण आहे, हत्तीचा ह, करेक्ट. हे जोडीसुद्धा बरोबर आहे. स्वतंत्र वर्ण बाळाचा ड हा सुद्धा मिळाला. म्हणजे यामध्ये अयोग्य जोडी ओळखा, यामधला पर्याय क्रमांक उत्तर, जो योग्य उत्तर कुठला आहे तर पर्याय क्रमांक ब. हे अशा पद्धतीचा.
आणि अशा फायदा आपल्याला बऱ्यापैकी विचारेल. हे थोडं जसं बघा मागे बोललो होतो, तुम्ही जवळपास आज नवोदयला सुद्धा व्याकरणाचा सब्जेक्ट असतो, मराठी व्याकरणसुद्धा. नवोदयपासून तर आपण सरळ MPSC पर्यंत गेलं आणि वेगवेगळ्या आता ज्यामध्ये इथं जर बोलायचं झाल्यास बऱ्यापैकी आपण एक जर अभ्यासलं तर काय होतो, थोडं जर परीक्षेचा जर आपण जर मर्यादा जर केलं किंवा परीक्षेचा एक जर विचार जर केला, जसं क्लास 4साठी वगैरे म्हणा, त्यामध्ये एखादा प्रश्न प्रकार असा असेल की खालीलपैकी उष्मवर्ण कोणता आहे. मग हा सर उष्मे इकडे आपल्याला साधारणपणे पोलीस भरती किंवा वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये पडतं. मग हा MPSCला विचारू शकणार नाही का? अगदी विचारेल, पण तो विचारत असताना तो तसं न विचारता त्याच कन्सेप्टमधला किंवा त्याच संकल्पनेमधले 4 प्रश्न एकत्र करतात आणि 4 प्रश्न एकत्र करून एक प्रश्न विचारतात. हे अशा पद्धतीनं. पण निश्चित काही घाबरण्याचं काम नाही, अत्यंत सोपं घटक. प्रश्न क्रमांक 3 बघा. सुरेशने वडिलांना पत्र लिहिले. पेनीचा प्रॉब्लेम होता म्हणून ते बरोबर दिसत नव्हतं. आता बघा पेन व्यवस्थित आहे ना? हां. सुरेशने वडिलांना पत्र लिहिले पूर्णविराम. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? बघा काही जर यामध्ये जर थोडंसं लिहिण्यामध्ये वगैरे म्हणा तुम्हाला थोडंसं दिसण्यामध्ये जरी त्रास होत असेल, थोडासा मन मोठा करा. आणि निश्चितच यामध्ये मन मोठं करावंच लागेल आपल्याला, कारण सध्या तरी कोविडचा जो प्रकार चालू आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताबाहेरसुद्धा खूप लोकांनी म्हणजे त्याचा एक फेस करण्यासाठी घरी राहून मास्क लावून अगदी राहायलाच पाहिजे आणि काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे. असो, 3रा प्रश्न बघा. सुरेशने वडिलांना पत्र लिहिले, या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? बघा कोणता कर्म म्हटलाय? प्रत्यक्ष कर्म. मग असे प्रश्न विचारतात. मग हे प्रत्यक्ष काय आहे? आपण कर्माची संकल्पना पाहिली, मग प्रत्यक्ष कर्म कोणता आहे? मग लक्षात घ्या, प्रत्यक्ष कर्म आला त्याच्यामध्ये 2 कर्म, एक अप्रत्यक्ष आणि दुसरा काय? प्रत्यक्ष कर्म. म्हणजेच प्रत्यक्ष कर्म जिथं आला तिथं अप्रत्यक्ष कर्म जिथं आला तिथं समजून घ्यायचं की वाक्यामध्ये 2 कर्म आलेले आहेत आणि त्या 2 कर्मामध्ये मग आपल्याला ठरवावा लागतो, एक प्रत्यक्ष कर्म असतो आणि दुसरा अप्रत्यक्ष कर्म असतो. 3रा कोण असतो? तर 3रा कोणीच नसतो, कारण 3रा कर्म तर नसतोच यामध्ये. मग आपल्याला पाहावं लागेल की प्रत्यक्ष कर्मामध्ये जर गेलं, एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा काय असतो? अप्रत्यक्ष कर्म. पण मुळात आपल्याला कर्म म्हणजेच काय हे माहिती पाहिजे. मग कर्म माहीत पाहिजे तर मग कर्ता माहीत पाहिजे. बऱ्याचदा बोलत आहे, प्रत्येक तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये या कर्मावरचा प्रश्न प्रकार देत आहे. तुम्ही थोडं मानसिकतेने समजून चाला की सर याबाबत का बरं आपल्याला बोलत आहेत. नक्कीच तुम्ही आपण जर थोडासा जर यामध्ये करेक्शन जर केलं तर निश्चित 101% यावरती तुम्हाला आयोग प्रश्न प्रकार विचारेल म्हणजे विचारेल. तर इथं जर गेलं, मी म्हटलं या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कुठला? अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष. बघा यामध्ये बघ कर्माची संकल्पना आली आहे. 2 कर्म आलेले असतील, दोघांपैकी एकाला ओळखायचं आहे, काही अवघड नाही. पहिला एक प्रत्यक्ष आणि दुसरा किंवा एखादं अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर्म म्हणजेच कोण? कर्त्याची क्रिया ज्याच्यावर अगोदर घडते किंवा जो कर्म क्रियापदानुसार बदलतो त्या कर्माला कुठला कर्म? प्रत्यक्ष कर्म. किंवा सोबतच जर मी म्हटलं ज्याच्यावर अगोदर क्रिया घडते, सुरुवातीला क्रिया घडते, पहिले ज्याच्यावर क्रिया घडते तो प्रत्यक्ष कर्म. मी म्हटलं सुरेशने वडिलांना पत्र लिहिणारा कोण? सुरेश. कोणचं उत्तर? कर्ता असतो. लिहिण्याची क्रिया कोण करत आहे? सुरेश करत आहे. मग लिहिण्याची क्रिया कोण करत आहे? सुरेश. आणि ती जी काही क्रिया जी आहे ती कोणावर घडत आहे? कोणावर घडत आहे तर कुणावर घडत आहे? सुरुवातीला कोणावर घडली? पत्रावर घडली. कारण काय लिहित आहे? पत्र लिहित आहे, म्हणजे पत्र हातामध्ये घेतलं असेल. आणि मग नंतर क्रिया सर्वसाधारणपणे सुरेशने वडिलांना पत्र लिहिणारा कोण? सुरेश. कोणावर घडली अगोदर क्रिया? पत्रावर. आणि मग नंतर कोणाला लिहिलं? वडिलांना. म्हणजे पहिले सुरुवातीला पत्रावर क्रिया घडली आणि मग नंतर क्रिया कोणावर घडत आहे? या वडिलांवर घडत आहे. कारण मला एक सांगा, लिहिण्याची क्रिया कोणावर घडली? पत्रावर घडली आहे. त्यासोबतच काय लिहिलं? पत्र लिहिलं. कोणाला लिहिलं? वडिलांना लिहिलं. म्हणजे 2 कर्म मिळाले. पहिला कुठला कर्म? प्रत्यक्ष. दुसरा कुठला कर्म? वडिलांना. म्हणजेच पहिले अगोदर क्रिया कोणावर घडली? पत्रावर. म्हणजे यामधला झालं ना 1 मार्क. एकदम बिंदास झकास कार्यक्रम. म्हणजे पहिला जो आहे इथला पहिली क्रिया पत्रावर घडली म्हणून प्रत्यक्ष कर्म तुमचा कुठला आहे? पत्र. आणि म्हणूनच यामधला प्रश्न क्रमांक 3 यामधील योग्य पर्यायी उत्तर कुठला आहे तर तो म्हणजे पर्याय क्रमांक
पहिला बरोबर. ह्या असं सेकंदामध्ये उत्तर सोडून आपण बाहेर पडू. आणि निश्चित यामध्ये जर चौथा प्रश्न बघा, हा मोठ्या प्रमाणातच आवडते आयोगाला, निश्चित खूप दाट शक्यता आहे याचं विचारण्याची. बघा लक्षात घ्या, चौथ्या प्रश्नाकडे जर गेलं, मी म्हटलं मीठ भाकर या शब्दाचे लिंग ओळखा. बघा हा फसवा प्रश्न प्रकार असतो. फसवा म्हणजे काही नाही, थोडं गोंधळवणारा असतो. तर इथं जर एक गोष्ट जर तुम्ही जर पाहिलं, निश्चित सगळ्या प्रश्नांपर्यंत तुम्ही 10 प्रश्नांपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बरेच विद्यार्थी 1-2 पाहतात, बाकीची दुनिया तिथंच तर असतं. कळत आहे का? मधामध्ये म्हणा किंवा शेवटच पिक्चरचा एंड खूप पाहायला खूप मजा येते. त्यामुळे निश्चित मजा येते, म्हणजेच आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा त्या गोष्टी खूप कनेक्टेड आहेत. त्यामुळं चौथ्या प्रश्नाकडे बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मी म्हटलं मीठ भाकर या शब्दाचे लिंग ओळखा. लिंगमध्ये मराठी व्याकरणामध्ये त्याला चिन्ह किंवा खून म्हणतो ज्याला आपण. आणि हे लिंग व्यवस्था आपण 3 प्रकारचे लिंग व्यवस्था मानल्या जातात व्याकरणामध्ये, पुल्लिंगी, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग. आणि त्यामध्ये जर मग सांगितलं जाते की एखाद्या जातीमधून किंवा एखाद्या जातीमध्ये पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्या लिंगाला ठरवतो आपण पुल्लिंग. आणि स्त्री जातीचा बोध होत असेल तर स्त्रीलिंग. आणि कोणताच बोध होत नसेल तर त्याला नपुंसक लिंगी असं सुद्धा साधारणपणे आपण सांगितलं जातो. मग बघा लक्षात घ्या, शब्द बघा कुठला आहे, मीठ भाकर. पुल्लिंग शब्द ओळखायचा असेल किंवा पुल्लिंगी जर ओळखायचं असेल तर आपण सर्वसाधारणपणे तो या सर्वनामाचा वापर करतो. मी जर म्हटलं, परत जर म्हटलं की नाही बा, स्त्रीलिंगी नामाचं जर आपल्याला लिंग ठरवायचं असेल तर ती या सर्वनामाचा आपण वापर करत असतो. आणि नपुंसक लिंगी लिंग ठरवत असताना आपण ते या सर्वनामाचा वापर करत असतो. बघा लक्षात घ्या, पहिला काय म्हटलं आहे, मीठ भाकर या शब्दाचे लिंग ठरवा. ठीक आहे. बरेच काय करतात, शब्द दिसल्या बघितल्यास पहिल्याच शब्दाकडे पाहतात. कुठला शब्द आहे, मीठ. आता मीठ म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटत असेल की थोडासा कळल्यानंतर काय करतो की मीठ म्हटल्यानंतर बऱ्याच यांना वाटतो की नाही बा, ती मीठ असं म्हणू शकत नाही, तर तो मीठ असं म्हणतात. आणि मग तो मीठ म्हणजे जवळपास बघा लिंगव्यवस्था मराठी व्याकरणामधली किंवा मराठी भाषेमधली त्यामध्येच अत्यंत धरसोडीची आहे. त्यामध्ये बरेच काही शब्द जे आहेत बऱ्यापैकी आपल्याला त्यामध्ये परंपरेने आलेली एक आपल्याला सांगता येईल लिंगव्यवस्था. त्याच्यामुळे निश्चित यामध्ये तर ठरवता येणार नाही. पण तरीसुद्धा मीठ भाकरमध्ये जर पाहिलं तर मीठ याचं सांगितलं जाते की बऱ्याच लोकांना वाटेल की तो मीठ असं सुद्धा बोलल्या जातात. बरेच विद्यार्थी किंवा बऱ्याच गोष्टीसुद्धा किंवा बरेच लोकसुद्धा यामध्ये बोलले असतील किंवा बोलल्या जात असेल. पण लक्षात घ्या, आपल्याला थोडंफार संकल्पना माहिती पाहिजे. बरं, पहिला शब्द कुठला आहे, मीठ. दुसरा शब्द कुठला आहे, भाकर. 2 शब्दापासून एकच शब्द झाला, मीठ भाकर. कोणता शब्द झाला, मीठ भाकर. म्हणजेच काय, तर यामध्ये 2 शब्दांचे एकत्रीकरण केलेलं आहे. 2 शब्दांचं काय केलेलं आहे, एकत्रीकरण. 2 शब्दांचे एकत्रीकरण केलं आहे, 2 शब्दांना एकत्र केलेलं आहे. आणि ज्यावेळेस 2 शब्दांना एकत्रीकरण करून एक शब्द केला जातो किंवा एक शब्द तयार केला जातो, त्या प्रक्रियेला व्याकरणामध्ये समास म्हणतात. काय म्हणतात, समास. किंवा त्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. कुठले शब्द म्हणतात, सामासिक शब्द. 2 शब्दांचे एकत्रीकरण करून जो एक शब्द बनतो त्या शब्दाला काय म्हणतात, सामासिक शब्द. त्याला जोड शब्द असंही म्हटल्या जाते. आणि त्याच प्रक्रियेला समास असंही बोलल्या जाते. व्याकरणामधला एक वेगळा घटक समासाचा घटक असतो. बघू मग लक्षात घ्या, सामासिक शब्द आहे. तुम्हाला एक गोष्ट यामध्ये पाहावी लागेल किंवा सांगावंसं वाटते मला की सामासिक शब्दाचे जेव्हा केव्हा सामासिक शब्द तुम्हाला दिसेल आणि त्या सामासिक शब्दाचे लिंग जर ठरवायचे जर असेल तर आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवायचं. कुठल्या शब्दावरून, शेवटच्या. सुरुवातीचा नाही, कुठला, शेवटचा. मग शेवटचा शब्द निश्चित बघू. पहिला कुठला शब्द आहे, मीठ. दुसरा कुठला आहे, भाकर. मग मिठाचा विचार न करता कोणाचा विचार करायचा, भाकरीचा. आणि मग तो भाकर असं म्हणतो का, अजिबात नाही. काय म्हणावं लागेल, ती भाकर. म्हणजे तुम्हीच सांगा मला की त्यामध्ये असा एक आरोप केला त्यामध्ये त्याला एक साधारणपणे आपण म्हटलं की नाही बा, ती भाकर म्हणजे साधारणपणे आपण त्यामधून एक स्त्री जातीचा बोध होत आहे. आणि म्हणूनच त्या भाकरीचं लिंग सरळ आहे. कुठलं लिंग ठरेल, तो स्त्रीलिंग. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक कितवा बरोबर, दुसरा बरोबर. तर
अशी दुनिया यामध्ये सांगितलं जाते. यामधून तुम्हाला परत एक शब्द सांगतो. मी जर म्हटलं की नाही बा मी म्हणत आहे इथं कुठला शब्द, तर तो कुठला शब्द आहे आता वाचा. कोण आहे? साखर भात. पहिला शब्द कुठला आहे? साखर. दुसरा काय आहे? भात. काही काही प्रश्न तर असे दिसतील तुम्हाला म्हणजे पुढच्या परीक्षामध्ये की यामध्ये अक्षर न बदलता काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आयोग हे नक्की विचारेल, म्हणजे विचारेल जशाच्या तसं सुद्धा. आणि पण वेगवेगळे प्रश्न प्रकार असे असतील की वेगळ्या टाईप्सने तुम्हाला टर्नआउटसुद्धा करून बऱ्यापैकी वेगवेगळ्या परीक्षामध्ये पडलेले असतील. पण यामध्ये जर एक गोष्ट नोट जर केली, मी म्हटलं आहे साखर भात. पहिला शब्द कुठला? साखर. दुसरा शब्द काय? भात. बघा या दोन शब्दांना एकत्र केल्या आणि झाला काय? साखर भात. या दोन शब्दांना एकत्र केला तो त्या शब्दाला कुठले शब्द? सामासिक शब्द. आणि सामासिक शब्दाचे लिंग ठरवत असताना ते त्याच्या शेवटच्या शब्दावरून. शेवटचा शब्द कोण? भात. पण संकल्पना माहीत नसेल तर काय करेल एखादा विद्यार्थी? पहिलंच साखरीला ठोकेल करेल. पण त्यामध्ये निश्चित एक सांगतो मी तुम्हाला, निश्चित यामध्ये खूप गोंधळवण्याचं कार्य अशा प्रकारच्या कन्सेप्ट करत असतं. त्यामुळे संकल्पना माहिती पाहिजे. मग यामध्ये साखरेचा विचार न करता आपल्याला कुणाचा विचार करावा लागेल? भाताचा. म्हणजेच यामध्ये साखर भात या सामासिक शब्दाचे लिंग कुठले? तर पुल्लिंग. मात्र मीठ भाकर या शब्दाचे लिंग कुठलं? तर तो स्त्रीलिंग. निश्चित तुम्हाला यामधून एक बऱ्यापैकी समजलं एवढं मात्र मी अपेक्षित करतो. आणि असं 4 प्रश्नाकडे गेल्यानंतर 5वा प्रश्न जर आपण अभ्यासला तर 5वा प्रश्न सांगता येईल आपल्याला शब्द कुठला आहे? बघा लक्षात घ्या, गंधर्व म्हटलं आहे. गंधर्व हा शब्द परसवर्ण वापरून लिहा. हे पोलीस भरतीला वगैरे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडू शकतो. गंधर्व हा शब्द परसवर्ण वापरून लिहा. परसवर्ण मराठी व्याकरणामध्ये त्यांना अनुनासिक असं सुद्धा बोललं जाते. परसवर्ण वापरून लिहा. काय करायचा? अनुस्वार काढायचा, अनुनासिक घ्यायचा. मग तो अनुनासिक घेत असताना त्या अनुस्वाराचा दुसरा अक्षर घ्यायचा. अनुस्वाराचा कुठला अक्षर? दुसरा अक्षर. आणि त्या दुसऱ्या अक्षरामधला अनुनासिक घेऊन ते सर्वसाधारणपणे त्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल. अनुस्वार काढायचा आहे आणि त्यामध्ये अनुनासिक वापरायचं आहे. त्या प्रक्रियेला काय म्हणतात? परसवर्ण. अनुस्वार कुणावर आहे? ग वर. पण अनुस्वाराचा दुसरा अक्षर कोण आहे? ध. मग ध वर्गामधला अनुनासिक पा सांगतो आपण. त, थ, द, ध आणि कोण आहे? न. पण कोणता न? नळाचा न. म्हणजेच यामध्ये हा अनुस्वार गेला आणि नळाचा न आला म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बरोबर? तिसरा बरोबर. हे असा तिसरा पर्याय बरोबर. अगदी सोपं आहे. तर या आपण आत्तापर्यंत 5 प्रश्नांपर्यंत पोहोचलो विद्यार्थी मित्रांनो. आणि लगेच आपण 6व्या प्रश्नाकडे जर गेलं तर इथं आपल्याला सांगता येईल. 6व्या प्रश्नाकडे काय सांगता येईल आपल्याला की शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. निश्चित वाघांची संख्या वनांमध्ये म्हणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे, कारण जंगलसुद्धा आपल्याला वाचवायचं आहे. आणि त्यामुळं आपण उदाहरणाचा विचार करू. फक्त मी म्हटलं शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. काहीतरी 4 पर्याय दिलेले आहेत. आता त्या 4 पर्यायावरूनच तुम्हाला लक्षात येतं आहे की आपल्याला काय विचारलं आहे. पहिला पर्याय अकर्मक क्रियापद, दुसरा पर्याय सकर्मक क्रियापद, तिसरा पर्याय द्विकर्मक क्रियापद आणि चौथा पर्याय उभयविध क्रियापद. चौथा पर्याय बघा कोणतं क्रियापद आहे? उभयविध क्रियापद. आयुष्यभर लक्षात ठेवा याच्यामधला जो 4थ्या क्रमांकाचा पर्याय तो पहिलंच बाहेर होईल. कारण उभयविध क्रियापदामध्ये 2 वाक्य पाहिजे. कारण उभयविध क्रियापदामध्ये एकच क्रियापद हे दोन्ही एकच क्रियापद 2 वाक्यात येत असताना एक सकर्मक आणि दुसरा अकर्मक अशा पद्धतीनं आलेली असते. म्हणून त्यामध्ये 4था पर्यायाचा नंतर विचार करू. पण हा बाजूलाच होतो पहिल्यांदाच. मग शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. बरेच जण काय करतील इथं की आपल्याला नेमकं शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला पहिला वाक्यातला करता शिकारी आणि दुसरं काय सांगतं? वाघ. शिकारीची क्रिया वाघावर घडली असं करू शकतात. निश्चित करणार तर नाही, पण तरीसुद्धा यामध्ये आपल्याला संकल्पना माहिती पाहिजे. मग त्यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायचं की आपण व्याकरणाच्या दृष्टीने जाऊ आणि त्यामधला कर्ता कर्म शोधू. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर मग आपल्याला पाहता येईल शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. मला एक सांगा, कर्ता शोधत असताना आपण काय करतो? क्रियापदामधला मूळ धातू काढतो आणि त्याला नारा प्रत्यय लावतो आणि प्रत्यय लावून प्रश्न विचारतो. कोणने? प्रश्न विचारायचा, उत्तर काढायचा. मग यामधला मूळ धातू काढला. मग मूळ धातू काढल्यानंतर प्रश्न विचारायचा. मला एक सांगा, शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. अडकणारे कोण?
किंवा अडकणारा कोण? कोण? शिकारी अडकला का? म्हणजे अडकण्याची क्रिया कोण करत आहे? वाघच करत आहे ना. अडकणारा कोण आहे? वाघ आहे. म्हणजेच वाघ हा वाक्यातला कोण आहे? तर कोण आहे? हा कर्ता आहे, कारण अडकण्याची क्रिया तो स्वतः करत आहे. मग अडकणारा कोण? वाघ. परत अडकण्याची क्रिया कोणावर घडत आहे? कोणावर घडत आहे अडकण्याची क्रिया? वाघावरच घडत आहे. म्हणजे नक्कीच या कर्त्यापासून समोर क्रिया जाईल का? नाही. समोर क्रिया कोणावर घडेल का? नाही. तर या कर्त्यापासून निघालेली क्रिया या कर्त्यापाशीच थांबली. आणि ज्यावेळेस कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते त्यावेळेस क्रियापदाचा प्रकार बनतो, तो म्हणजेच अकर्मक क्रियापद. त्यामुळे पर्याय क्रमांक कितवा बरोबर? पहिला बरोबर, हे असं आपल्याला सांगता येईल. आणि मग या 7व्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं, तुम्ही म्हटलं शेतकरी शेतात नेहमी कष्ट करतो. निश्चित ज्या पद्धतीनं आपले पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स या कोरोना लढाईमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य किंवा आपल्या पाठीशी ज्या पद्धतीनं उभे आहेत, त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामधला किंवा आपल्या भारतामधला जो शेतकरी आहे हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याची मदतसुद्धा आपल्याला या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. आणि त्यासोबतच शेतकऱ्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सन्मानसुद्धा व्हायला पाहिजे निश्चितच. पण असं जर इथं जर उदाहरणामध्ये आलं म्हणून बोललं, पण यामध्ये जर म्हटलं 7व्या प्रश्नाकडे जर लक्ष जर घेतलं तर पाहू आपण, शेतकरी शेतात नेहमी कष्ट करतो. आणि यामध्ये जर गेलं तर प्रश्नामध्ये बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. हे विभक्तीचा जो काही चॅप्टर आहे, विभक्तीचा घटक आहे, ते आपण 1-2 दिवसामध्ये निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवीन. यामध्ये लक्षात घ्या, तो जो काही घटक जो आहे, तो जो काही आपण जो जाणणार आहोत, विभक्ती नावाचा घटक समोर पुढे गेल्यानंतर निश्चित त्या व्हिडिओला कुणी मिस न करता त्यामध्ये तो अटेंड करायला पाहिजे. पण शेतकरी शेतात नेहमी कष्ट करतो यामधला अधोरेखित, अधोरेखित म्हणजे अंडरलाईन. आणि अंडरलाईन कोणाला केलं आहे? शेतात या शब्दाला. शेतात मधला मूळ शब्द काय? शेती. आणि त्याला प्रत्यय कुठे लागला? त प्रत्यय. मग हा थोडासा घटक आपण निश्चित पुढे जाऊन अभ्यासणार आहोत, पण तरीसुद्धा. आणि त प्रत्यय लागला, आणि त प्रत्यय लागला म्हणून त इ आ असे प्रत्यय हे सप्तमी विभक्तीचे असतात. म्हणून पर्याय क्रमांक कितवा बरोबर? दुसरा बरोबर. कारण विभक्ती जे असते ना, ते नेहमी प्रत्ययावरून ओळखायची. कुणावरून ओळखायची? प्रत्ययावरून. ज्या विभक्तीचे जे प्रत्यय असतील त्या प्रत्ययावरून त्याची विभक्ती ओळखायची. पण विभक्तीमध्ये परत एक जो घटक असतो ज्याला आपण कारक अर्थ म्हणतो, ज्याला कारक म्हणजे नातं, संबंध. आणि त्या पद्धतीनं जो काही कारक संबंध जर पाहत असताना किंवा कारकार्थ जर पाहत असेल तर तो क्रियापदाच्या कारक संबंधावरून आपल्याला ठरवावा लागेल. पण आपल्याला विचारलं काय? विभक्ती. म्हणून विभक्ती ओळखत असताना ही नेहमी प्रत्ययावरून ठरवायची. तर ठीक आहे, या सप्तमीचे प्रत्यय काय म्हटलं? त इ आ. प्रत्यय कुठला लागला? त. म्हणून विभक्ती कुठली? सप्तमी. करेक्ट. त्यानंतर 8व्या प्रश्नाचा जर विचार जर केला, 8व्या प्रश्नाकडे बघा. मी म्हटलं नदी या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? मग नाही तर कोणते आहेत हे माहीत पाहिजे. मग या नदी या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? मग कोणकोणते आहेत नदी या शब्दाला पर्याय शब्द? बरेच आहे. एखाद्या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ. पण नदी या शब्दामध्ये जर पाहिलं, पहिला पर्याय बघा काय आहे? सरिता. तुमच्या वाचण्यामध्ये म्हणा किंवा बऱ्याचदा आपण सुद्धा ऐकलं आहे की नदीला सरिता असे सुद्धा पर्यायाने बोललं जाते. तर नदीला सरिता असं म्हटलं जाते. करेक्ट. दुसरा पर्याय काय? सुमन. अजिबात नाही. कारण सुमन हा जो काही शब्द जो आहे तो साधारणपणे फूल या शब्दाला समानार्थी शब्द आहे. फुलाला सुमन म्हणतात, पुष्प असंही म्हणतात. हे या पद्धतीनं. तिसरा पर्याय तटिनी आणि चौथा पर्याय तरंगिणी. तर हा तटिनी आणि तरंगिणी म्हणजे सुद्धा नदी. सरिता म्हणजे नदी, तटिनी म्हणजे नदी आणि तरंगिणी म्हणजे सुद्धा नदी. आता मी तुम्हाला विचारलं की नदी याला सरिता पर्याय दिला होता, आयोग तुम्हाला पुढे जाऊन काय म्हणेल की तटिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग तुम्हाला या पर्यायावरून माहीत झालं की तटिनी म्हणजे सुद्धा काय होतं रे बा? तर काय होतं? नदी घटक होतो. तर हे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं अभ्यासता येईल. आणि लगेच 9व्या प्रश्नाकडे जर गेलं तर निश्चित सोपं आहे ते कार्यक्रम. काय म्हणत आहे? 9व्या प्रश्नाकडे बघा. नामाचे मुख्य प्रकार किती? अगदी मी बऱ्याचदा बोलत आहे,
खूपदा यामध्ये टॉपिकच्या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून त्यावरती बोलत आहे. काय म्हणत आहे तर नामाचे मुख्य प्रकार किती, तर नामाचे मुख्य प्रकार 5. 5 का? अजिबात नाही. नामाचे मुख्य प्रकार 3 मुख्य प्रकार, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम. म्हणून नामाचे मुख्य प्रकार किती आहे? 3 आहे. पर्याय योग्य उत्तर कितवा? ब क्रमांक. त्यानंतर 10व्या प्रश्नाकडे लक्ष द्या. मी म्हणत आहे मूळ धातूला, शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे, आणि जेवढा महत्त्वाचा तेवढं सोपं सुद्धा. मूळ धातूला प्रत्यय लागून, मूळ धातूला लागून, बघा लक्षात घ्या काय म्हणत आहे, मूळ धातूला लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या प्रत्ययाला. काहीतरी मूळ धातू वगैरे म्हणत आहे. मी खूपदा बोलत आहे, बऱ्याचदा बोलत आहे की मूळ धातू वगैरे काय कन्सेप्ट असते त्याची, त्याच्यामध्ये क्रियावाचक प्रत्ययरहित शब्द. असा प्रत्यय आहे की हा प्रत्यय एखाद्या मूळ धातूला लागते आणि वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवते. पूर्ण ठेवत नाही तर अपूर्ण ठेवते, अनकम्प्लीट करते. लक्षात घ्या त्या प्रत्ययाला कृत प्रत्यय म्हणतात. कुठला प्रत्यय तर कुठला प्रत्यय? कृत प्रत्यय. व्याकरणामध्ये प्रत्ययाचे वेगवेगळे प्रकार पडतात. कृत प्रत्यय, आख्यात प्रत्यय, चरम प्रत्यय, चरमेतर प्रत्यय, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रत्यय व्याकरणामध्ये आपल्याला सांगते. आणि मग या प्रत्ययामधलाच एक प्रत्यय असतो जो मूळ धातूला लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण जर ठेवत असेल तर त्या प्रत्ययाला कृत प्रत्यय असे म्हणतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की कृत प्रत्यय लागून बनलेला शब्द त्याला सर्वसाधारणपणे धातू साधित म्हणतात. पण आपल्याला विचारलं काय आहे तर काय विचारलेलं आहे, प्रत्ययाचा प्रकार ठरवायचा आहे. म्हणून यामध्ये लक्षात घ्या, मूळ धातूला लागून जर वाक्याचा अर्थ अपूर्ण जर ठेवत असेल, अनकम्प्लीट जर करत असेल तर त्या प्रत्ययाला निश्चितच त्या प्रत्ययाला काय म्हणतात तर त्या प्रत्ययाला कृत प्रत्यय म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक किती बरोबर? पहिला बरोबर. त्या अशा पद्धतीनं. मग वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवत असेल तर त्या प्रत्ययाला कुठला प्रत्यय? कृत प्रत्यय. पण मात्र असा एखादा प्रत्यय जर असेल की जो मूळ धातूला लागून वाक्याचा अर्थ पूर्ण ठेवत असेल, कंप्लीट करत असेल तर त्या प्रत्ययाला आख्यात प्रत्यय असे म्हणतात. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा, आख्यात प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला काय म्हणतात तर त्या शब्दाला क्रियापद असं बोललं जाते. काय म्हटलं जाते तर क्रियापद. क्रियापद केव्हा बनेल किंवा केव्हा बनत असतो तर मूळ धातूला लागून जो वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवतो, पूर्ण ठेवतो त्या प्रत्ययाला आख्यात प्रत्यय म्हणतात. आणि आख्यात प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला क्रियापद. केव्हा? अर्थ पूर्ण करेल तेव्हा. पण इथं काय म्हटलं आहे, वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवतो म्हणून त्या प्रत्ययाला कृत प्रत्यय असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण आज पहिल्या प्रश्नांपासून तर 10 प्रश्नांपर्यंत पोहोचलो. यामध्ये बरेच सारे घटक असतील किंवा वेगवेगळे घटक किंवा यामधल्या वेगवेगळ्या संकल्पना मी तुमच्यासमोर अत्यंत सोप्या भाषेमध्ये मांडलं. निश्चितच तुम्हाला समोर जाऊन किंवा भावी अधिकारीसुद्धा तुम्ही आहात आणि त्यामुळं निश्चितच यामधून बऱ्याचशी दुनिया तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे म्हणा किंवा अभ्यासता येईल एवढं मात्र निश्चित. पण ज्यावेळेस आपण परत एकदा सोबत ज्यावेळेस नंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण परत एकत्र ज्यावेळेस येऊ तेव्हा निश्चित एक तुम्हाला व्याकरणामधलाच एक नवा घटक तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचं कार्य मी नक्कीच करेन. पण तत्पूर्वी आज थोडं मात्र थांबू. सर्व विद्यार्थ्यांचं आणि आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा धन्यवाद.